तर मुंबईसोबतच पुण्यामध्ये देखील पारंपरिक मिरवणुका निघालेल्या आहेत आणि पुण्यामधील देखील मिरवणुका आता विसर्जनाच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचतायत। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी पुण्यामध्ये सध्या उपस्थित आहेत, ते आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, सध्या पुण्यातील मिरवणुकांचे अपडेट नेमके काय आहे? मानाच्या काही गणपतींचे विसर्जन झालेलं आहे, यासोबतच पुण्यातील जी मोठी मंडळं आहेत त्यांच्या गणपती बाप्पांच्या मिरवणुका कुठपर्यंत आलेल्या आहेत आणि विसर्जन नेमकं कधी होणार आहे? शिवम, खरं तर मानाच्या गणपतीचं विसर्जन जरी झालं असलं तरी आता रोषणाईच्या गणपती ज्या आहेत त्या लक्ष्मी रस्त्यावरती येत आहेत आणि या सगळ्या रोषणाईच्या गणपतीमुळं सध्या लक्ष्मी रस्त्यावरती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघू शकतो की लाखो पुणेकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जे आहेत रस्त्यावर आपल्याला या ठिकाणी आलेले दिसत आहेत। मानाच्या पाचही गणपतीचं जे आहे ते विसर्जन झालं आणि आता मोठ्या प्रमाणात आपल्याला हा सगळा माहोल दिसत आहे। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सुद्धा विसर्जनाची मिरवणूक सध्या निघालेली आहे। काही क्षणामध्ये मिरवणूक जी आहे ती बेलबाग चौकामध्ये जाणार आहे। तर या सगळ्यासाठी विषय बोलण्यासाठी आपण काही बघतायत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल? तर बेलबाग चौकात आपण पोहोचतोय, उशीर झाला आहे, श्रीमंत भाऊसाहेबांची मिरवणूक निघालेली आहे, काय सांगा? थोडासा उशीर झालाय परंतु उत्साह खूप दिसतोय, छान दिसतंय सगळं। लवकरात लवकर संपवली तर चांगलं होईल। लाडक्या बाप्पाला निरोप देताय, काय भावना आहे? गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। आपण पाहिलं की सगळे भाविक सध्या गणपतीला पुढच्या वर्षी लवकर येण्याची जी आहे ती हाक देताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की या सगळ्या रोषणाई ज्या आहेत या रोषणाईनं आपलं पुणे शहर नावून निघालेलं आहे। लाडका बाप्पा जो आहे तो आता आपल्या गावाला निघालेला आहे। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट पुण्यातील या गणपती विसर्जनाच्या सोहळ्याचे तुम्ही पोहोचवता आहात, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।